नमस्कार मंडळी. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉग मध्ये. तर आजची 2 तारीख आणि आता वाजले संध्याकाळचे 8. समू आपली झोपली पहा. आज झोपली, खूप दमली होती आणि तिला बरं पण नव्हतं रात्रीपासून. आज आम्ही तिला दवाखान्यातून आणलं तर औषध गोळ्या दिल्यावर आता तिला छान घाम आला आणि झोपली पाहते आता जेवण करून. काय झालं, आम्ही श्रीरामपूरला गेलो होतो. इथून 200 किलोमीटर आहे जायला आणि 200 यायला. तर प्रवास तिला सहन होत नाही, लहान लेकरू आहे अजून. तिलाच नाही, मला बी बरं नाही 2 दिवसांनी. आणि वातावरण पण व्यवस्थित नाही. दमट वातावरण आहे, दमट. बाहेर पाऊस पडतोय, वारं सुटलंय, घरात गरमी होतीये. तर ती थोडी आजारी होती, तिला दवाखान्यातून आणलं आम्ही. आणि आता 8 वाजले तर जेवायचा टाइम झाला. माय आणि आमच्या इकडं आमच्याकडे 3 दिवस झाले भंडारे चालू आहे बघा. सकाळी पण आणि संध्याकाळी पण स्वयंपाक करायचं कामच नाही पडू राहिलं. आता आज मारुती जयंती होती तर त्याच्यामुळे सकाळी पण पंक्ती चालू होते आणि आता संध्याकाळी पण पंक्ती चालू होत्या. तर माय आणि सोने गावात जेवायला गेलते. आम्ही हिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, त्याच्यामुळं आम्ही काही गेलो नाही. तर आमच्याकडे वाढण देण्याची पद्धत आहे, म्हणजे देते अजून, आहे ना सोने? त्यांनी आलं जेवायला जे त्यांच्या करता घरी देते वाढ. हा, ज्याला जेवायला येता नाही आलं त्याच्यासाठी घरी जेवण आणू शकता. हो. तर जेवण आलेलं आहे पहा, या डब्यामध्ये आहे ना. काय तर रे, वरण असेल ना? हो नाही, आज फिक्क वरण आहे, वांग्याची भाजी आहे, बुंदी आणि पोळ्या आहे. बुंदी आणली? हा बुंदी काय मी ताईनं आणली की नाही. तर असा मेनू राहतो जेवायला. आता 3 दिवसापासून भंडारा आहे ना, तर पहिल्या दिवशी वरण भात पोळी. आज सकाळी आलूची भाजी, वरण भात पोळी आणि आज आहे वांग्याची भाजी, फिक्क वरण आणि पोळी. वा. हा, तर आणि उद्या बी भंडारा आहे आपलेच दत्त महाराजांचा. हा, आपला जो पौर्णिमाला होतो तो. तर फिक्क वरण आहे, तोंडी लावायला वांग्याची भाजी आहे. पण मला नाही का गावरान टमाटे जे राहते ना. किती दिवसाची सोनूस पप्पाला भेद्राची चटणी खायची होती. हा, भेद्र म्हणते याला, चेरी टोमॅटो आहे. मी आता याशे त्यातलं पाणी काढतोय. तर मला जरा आंबट चिंबट खा वाटत होतं, त्याच्यामुळं मग मी ती चटणी करतोय. मला आंबट आवडतं जास्त. सुना का म्हणाल दादाला आंबट चिंबट खाऊ वाटतं, सोनूच्या पप्पाला खरंच आंबट जास्त आवडतं. हा, तर समू झोपेले. आता तिच्या अंगावर टाकलं मी. आता पटकन चटणी कुलर करून चालू घेऊ. करा. तर मी व्हिडिओ काढासाठी बंद केलं तर याचा आवाज येतो असा. तर आता सोनूची मम्मी मस्त भेद्राची चटणी करण सुक्की आहे ना. चला, खाऊ. चला, त्याच्यासाठी कांदा कापून घेतला, लसूण, कोथमीर आणि मी तिला असे टमाटे फोडून देऊ राहिलो, म्हणजे याच्यातला आंबटपणा कमी होतो, आहे ना ग. हो. या असे मी टमाटे पिळून घेतले पहा. आणि ते आज मी तेच केलं तुम्ही. आणि व्हिडिओ चालू झाल्या माझा आवाज ऐकून समू उठून बसली. तर याच्यामध्ये काय टाकलं, मोहरी, जिरं. हो, जिरं मोहरी टाकली. आणि आता हा चालला कांदा, लसूण. टाकते. अगोदर कसं टाकशील कांदा? अगोदर लसूण आणि कांदा संगत तळत असतो सोनूस पप्पा. टाकते ते अगोदर लसूण तळत असते मस्त लाल चटक. काय बेटा? ओ नो नो नो, जाय तू, जाय, मी करतो, जाय. थांब, आली मम्मी, आली मम्मी. जाय ग, तुम्ही करतो ना. सोनूस पप्पा हा, याला तळायचं, त्याच्यात ही हळद टाकायची, ही चटणी टाकायची. मी सगळं करतो, तू जाय, पोरीला घे पहिलं, घे तिला. आपला कांदा मस्त लाल चटक तळला पहा. याच्यात थोडीशी आता हळद टाकतो मी, थोडीशी नाही, मी भरपूर टाकली. आणि आपल्याकडे ही शेंगदाण्याची चटणी आहे, ही चटणी टाकून देते. ही तळेली चटणी पहिलीच. जास्त तिखट खात नाही, कमीच टाकतो. हे असं कालवलं. आता मस्त हळदीचा वास आला आणि याच्यात कोथिंबीर बी दिली मी टाकून. आणि हे चालले आपले चेरी टोमॅटो त्याच्यात. आणि हे चाललं आपलं चवीपुरतं मीठ. आता मीठ टाकल्यामुळं मस्त पाणी बी सुटलं त्याला, टमाटे बी नरम होईल पहा मस्त. एकच नंबर दिसू राहिली बुवा आपली चटणी. समू झोपली पहा परत. इकडे माय बसेले. जेवली मा पोटभर? मी जेवण येले गावात. हा, जेवून झोपून आले ते, त्याला उठून आणलं आता.
हा की बाबा समूह उठली तर सांभाळन आहे का नाही. मला तर डबल भूक लागली. मी गावातून मी जेवण आलतो पण मला तर टमाट्याचे लय भारी वास आला म्हणून मला डबल भूक लागली. हा तर ह्या अशी मस्त चटणी झाली आपली टमाट्याची. झाली हाव दही. मला लयच आवडती ती अशी आंबूस आंबूस लागती. आंबट नाही, आंबूस म्हणजे रे कमी आंबट. नाही, आंबट गोड आंबट गोड. आहे ना मग. आंबूस आंबूस लागती ती, थोडी थोडी गोड लागती ती. संध्याकाळला फुलकवासाठी हा ह्या टमाट्याची चव आंबट गोड असते. तू फक्त चटणी खाणारी. हा बर तर मी अशी चपाती चुरून घेतली आबडधोबड. आणि त्याच्यामध्ये मी टाकते वांग्याची भाजी दाखव ना भांडाऱ्यातली. शाक. हा शाक. हा आमच्याकडे वांग्याच्या भाजीला शाक म्हणते. वांग्याची शाक हा ही पा मला कशात वाढती शाक. वाढते. मी आधी तुम्हाला एक वरण टाकतो ना. बर तर काय झालं एकाच डब्यामध्ये आणलं ना शाक आणि वरण. हा थोडस तिखट दिसत असं पण फिक्क आहे वरण. ती शाकीचीच तर्री गेली वाटतं त्यात. हा असं बस बस बस. ती डाळ शिजलेलं राहते परत. भांडाऱ्यातलं वरण बी भारी लागतं, शाक बी भारी लागतं. मी शाक देते तुम्हाला प्लेट. कच झाली रे चटणी. मस्त आली. खरंच ना. आपलं साधं दुसरं मोठं टमाटर राहतं का ते वेगळंच लागतं. याची भारी लागते उलट. हा, ते लय तर- आंबट लागतं खायला. हे जे भेद्र म्हणजे चेरी टोमॅटो मी 30 रुपयाचे अर्धा किलो आणले. मा हा ते मागच राहते. महाग राहते. हा एक अर्ध झाड आपल्या वावरात किती होते गेल्या वर्षी. हा आपल्या आरले होती सरकीच्या. हा मी माग बी एक दिवस आणले होते पाय. हा तुम्ही खाल्ली होती का ते चटणी. आम्हीच केली चटणी. आहे ना. गावाला हा. गेलो होतो. भारी लागली होती का. तुम्ही हा लय भारी लागली होती. तर आपलं ताट इकडे रेडी झालं पहा. वरण, वांग्याची शाक आणि भेद्र. मी वरण आणि चटणी घेतली. हा आमचा गॅस संपेल मागच्या 8-10 दिवसापासून. सगळा स्वयंपाक शेगडीवर चालू आहे. हो. हा आणि 3 दिवसापासून भंडाऱ्यात चालू शेगडीवर बी काही करायचं काम नाही पडू राहिलं. जास्त हा उद्या दिवस आहेच अजून. हा उद्या दिवस आहेच भांडारा. अजून उद्या बी आहे ना. हा हा तर असं आहे मग. तर आणखीन काय केलं आपण नवजून. हा एक कूलर आणला आम्ही 2100 रुपयाचं समूसाठी. हे इकडे चार्जिंगचा फॅन आहे तिला. तिची लय काळजी घेणं पडते बाबा. आमच्याकडं इतका पाऊस चालू आहे ना कधी बी लाईट जाऊ शकते म्हणून मी दिवसभर चार्जिंग करून ठेवले. कशाची चार्जिंग सोडली रात्री तसंच म्हणलं 5 मिनिटं फॅन चालला बाळा. मग ती बॅटरी खराब होईल तिची. मी दिवसभर चार्जिंग करून ठेवले त्याला. जास्त चालत नाही ते. ज्या दुकानातून आणलं ते डुप्लिकेट सामान भेटतं. ही 2-3 वस्तू घेतल्यावर कळलं 3-4 मला. वस्तू घेतल्यावर सगळे डुप्लिकेटच हा 2 फॅन बी डुप्लिकेट, काय लाईट आणला ते बी डुप्लिकेट, डुप्लिकेट. बोर्ड बी डुप्लिकेट. आपण त्या घरात लाईट आणलं होतं ना तो लाईट गेल्याच नंतर आपोआप बंद होऊन जाते. मग चार्जिंग दुकान मोठं. हा पण सामान असंच. डुप्लिकेट. हा तर चला मग जेवण थोडंसं. नाही नाही आता नाही जेवायचं. तर चला मंडळी जेवायला. एकदम भारी बेत आहे. मी पहिलं तुम्हाला टमाट्याच्या चटणीची चव सांगतो भाऊ. सांगा कशी. तर टमाट्याला अंगची चव राहते. त्यात अशी शेंगदाणे बिंगदाणे टाकत नाही, नुसतं भुकटा टाकायचा. उगा मायाने शेंगदाणे चटणी करेल होती म्हणून टाकली मी. नुसतं भुकटा. तर भारी झालं एकदम. वा वरण बी एक नंबर आहे. वांग फक्त वांग्यात थोडं मीठ कमी आहे. इथे एकच नंबर बेत आहे. तर या मग जेवायला. बाय. धन्यवाद. बाय. तर चला धन्यवाद. बाय. असं आहे ते. हा.